देवाचं वचन सर्वांसाठी आहे, परंतु परमेश्वराचं वचन सर्वांनाच प्राप्त होत नाही. का? कारण की आपण अभ्यास करतोय त्यावेळेला आपल्याला असं समजतं की एलियाजवळ तो अधिकार आज देखील आहे, तो करत आहे. पहिली गोष्ट तो सांगत आहे या ठिकाणी सत्ता, दुसरी गोष्ट अधिकारी, तिसरी गोष्ट तो म्हणत आहे अधिपती, आणि चौथी गोष्ट तो म्हणत आहे आकाशातील दुरात्मे. सैतानाचा दानिएल जो आहे तो कोरेशाच्या राजाच्या विरोधात लढला नाही, परंतु दानिएल त्या कोरेशाच्या राजाचं नियंत्रण घेतलेला जो दुरात्मा आहे त्याच्या विरोधात लढला. आणि म्हणून वचन जो एली आहे तो प्रार्थनांच्याद्वारे अधिकार स्वीकारत आहे. देवाचं वचन घेऊन आपण स्वतःला लपवणं गरजेचं आहे. त्यामध्ये सामर्थ्य आहे, देवाच्या वचनामध्ये अभिषेक आहे, देवाच्या वचनामध्ये उपस्थित आहे, देवाच्या वचनामध्ये सुटका आहे, देवाच्या वचनांच्या मध्ये आशीर्वाद आहे, व देवाच्या वचनांच्या मध्ये देवाचं गौरवी सामर्थ्य आहे. कारण जर तुम्ही दुरात्म्यांच्यावर अधिकार स्वीकारत आहे आत्मिक जगतामध्ये, तर दुरात्मे तुम्हाला तुमच्या नावानिशी ओळखतात. दुरात्मे तुला पाणी पुरवणारा हा ओवळ नाहीये, तुला पाणी पुरवणारा मी आहे. जर परमेश्वराला तांबडा समजा दुभंगाचा आहे तर परमेश्वराला मोशीची गरज आहे. परमेश्वराला जर गोलेताला हरवायचं आहे तर परमेश्वराला दाविदाची गरज आहे. परमेश्वराला संजीवन आणायचं आहे तर परमेश्वराला तुमची आणि माझी गरज आहे, आपल्या प्रार्थनांची गरज आहे. जेव्हा तुम्हाला आणि मला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी फक्त प्रार्थनेचं अंतर आहे. जर आपण स्वतःला आता एलियाला जे वचन परमेश्वरापासून प्राप्त झालं की जोपर्यंत तू सांगणार नाहीस तोपर्यंत इस्रायल देशामध्ये पर्जन्यवृष्टी होणार नाही किंवा दहीवर पडणार नाही. जेव्हा त्याला हे वचन प्राप्त झालं त्या ठिकाणी त्या आत्मिक लेवलवरती एलिया प्रार्थनांच्या द्वारे, रात्रंदिवस प्रार्थनांच्या द्वारे स्वतःला समर्पित करून पोहोचला, आणि म्हणून त्याला ते वचन प्राप्त झालं. देवाचं वचन सर्वांसाठी आहे, परंतु परमेश्वराचं वचन सर्वांनाच प्राप्त होत नाही. का? कारण की आपण त्या लेवलपर्यंत प्रार्थनांच्या द्वारे स्वतःला समर्पित करत नाही. परंतु ज्या वेळेला आपण एक निर्णय घेणार की स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये, संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला समर्पित करणार, उपवास आणि प्रार्थनांच्या मध्ये देवाच्या वचनानुसार स्वतःला समर्पित करणार, त्यावेळेला निश्चितपणे देवाचं वाणी, देवाची योजना, देवाचे संकल्प, रिवायवल विषयी, संजीवनाविषयी परमेश्वर आपल्याला प्रकट करेल. आणि तीच गोष्ट परमेश्वराने एलियाच्या बाबतीत केली. आता ह्या वचनाच्या बरोबरच एलियाला एक अधिकार देखील मिळाला, आणि तो अधिकार म्हणजे या वचनामध्येच तो अधिकार दिलेला आहे की जोपर्यंत तू बोलणार नाहीस किंवा तू सांगणार नाहीस तोपर्यंत इस्रायलच्या भूमीवर पाऊस पडणार नाही. एलियाला परमेश्वराने इस्रायल देशावरील पाऊस पाडण्याचा आणि पाऊस थांबवण्याचा अधिकार दिला. आणि आपण ह्या वचनाचा जेव्हा खोलवर अभ्यास करतोय त्यावेळेला आपल्याला असं समजतं की एलियाजवळ तो अधिकार आज देखील आहे. आज एलिया स्वर्गामध्ये आहे, कारण वचनांच्या मध्ये म्हणलेला आहे की एलिया संदेश आहे, तो मरण पावला नाही, परंतु तो स्वर्गारोहण झाला. अग्नीच्या रथाच्या द्वारे त्याला स्वर्गामध्ये घेण्यात आलं, आणि आज तो स्वर्गामध्ये आहे. पण प्रकटीकरण आता 11वा अध्याय 6व्या वचनांच्या मध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला स्वर्गामध्ये घेऊन जाईल, आपल्या लोकांना रेक्चरच्या द्वारे लोकांतर आपल्या सगळ्यांचं होणार, आणि पृथ्वीवर 7 वर्षाचा जो महासंकटाचा काळ आहे त्या महासंकटाच्या काळामध्ये 2 सेवक किंवा 2 संदेश त्यांना परमेश्वर पृथ्वीवरती पाठवणार आहे. आणि त्यांच्याविषयी असं दिलेलं आहे प्रकटीकरण याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्यांचा संदेश सांगण्याच्या दिवसास पाऊस पडू नये म्हणून पाऊस बंद करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. म्हणजे 2 संदेश त्यांच्याविषयी दिलेला आहे, त्यातल्या एका संदेशाला पाऊस बंद करायचा अधिकार आणि पाऊस पाडण्याचा अधिकार आहे, आणि दुसरा संदेश आहे त्याला पाण्याचा रक्त करण्याचा अधिकार आहे. आणि पुष्कळ देवाच्या सेवकांच्या मते ही गोष्ट अतिशय खात्रीशीर आहे की ते 2 संदेश त्यांच्यापैकी एक एलिया आहे. कारण की एलिया विषयीच्या अनेक भविष्यवाणी आहेत की जुन्या काळामध्ये की तो परत शेवटल्या काळामध्ये येणार आहे. म्हणजे एलिया जेव्हा महासंकटाच्या काळामध्ये सेवा करण्यासाठी या पृथ्वीवरती येईल त्यावेळेला त्याच्याजवळ अधिकार असणार आहे पाऊस पाडण्याचा आणि पाऊस थांबवण्याचा. म्हणजे तो अधिकार आज देखील त्याच्याजवळ आहे. किती अद्भुत आहे. जेव्हा परमेश्वरापासून एखादा अधिकार आपल्याला मिळतो त्यावेळेला तो अधिकार आपल्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. तो अधिकार आपल्याजवळ तसाच राहतो. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट आपल्याला समजते की एलिया जो आहे तो एलियाला त्या इस्रायल देशावरील वातावरणाचा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. कारण आपण पाऊस कसा पडतो ही एक साधी गोष्ट आपण 5वी 6वी किंवा 7वी मध्ये शिकलो असेल. त्याला एक जलचक्र आहे. जे समुद्र आहे त्या समुद्राचं पाण्याची वाफ होते, ती वाफ आकाशामध्ये जाते आणि ते पावसाच्या रूपाने पृथ्वीवरती पडते. जर एलिया
प्रार्थना करेल की देवा पाऊस पडू नये, तर समुद्राच्या पाण्याची वाफ होणं थांबणार, म्हणजे जलचक्र जे आहे ते थांबणार. तिथील वातावरण, तिथलं जे वातावरण आहे, तिथला जो निसर्ग आहे, त्याच्यावर परमेश्वराने एलियाला अधिकार दिलेला आहे. जर आपण परमेश्वराच्या त्या लेवल पर्यंत पोहोचतोय, स्वतःला झोकून देतोय परमेश्वराच्या प्रार्थनांच्या मध्ये, रिवायवलच्या प्रार्थनांच्या मध्ये, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला अधिकार देतोय. परमेश्वर आपल्यासाठी जगाची उलटापालट करू शकते. म्हणून येशूच्या शिष्यांना जगाची उलटापालट करणारे लोक अशा प्रकारे संबोधले गेलं. म्हणून वचनांच्या मध्ये म्हणलेल्या प्रभू येशूने समुद्र आणि वाऱ्याला आज्ञा केली, ते शांत झाले. परमेश्वर आपल्याला निसर्गावरती देखील अधिकार देतो. मोशेने आज्ञा केली, काठी मारली आणि तांबा समुद्रात दुभंगला. म्हणजे जे काही समुद्राचं जे नैसर्गिक काम आहे वाहनं, ते त्याने थांबवलं. जो सूर्य आहे, यहोशुआने प्रार्थना केली, थांबला. वचनांच्या मध्ये म्हणलेलं की तो मावळला नाही. म्हणजे परमेश्वर आपल्याला निसर्ग आणि निसर्गातील ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर देखील परमेश्वर आपल्याला अधिकार देतो. जेव्हा आपण, आणि परमेश्वर त्याचे सामर्थ्य प्रकट करतो जेव्हा आपण त्या परमेश्वराच्या मध्ये स्वतःला झोकून देतो. रिवायवल मध्ये, प्रार्थनांच्या मध्ये, परमेश्वराच्या इच्छेमध्ये जेव्हा आपण स्वतःला झोकून देतो, त्यावेळेला परमेश्वर आपल्यावर अद्भुत चिन्हाने चमत्कार करतो. आता एलियाला हा पाऊस पाडण्याचा आणि पाऊस थांबवण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. आणि म्हणून जर परमेश्वराला इस्रायल देशामध्ये पाऊस पाडायचा आहे, तर परमेश्वर एलियाच्या द्वारेच पाडेल. जर परमेश्वराला इस्रायल देशामध्ये पाऊस थांबवायचा, तर त्या काळामध्ये परमेश्वर एलियाच्या द्वारेच करेल ती गोष्ट, थांबवेल पाऊस. एलियाच्या शिवाय परमेश्वर ही गोष्टी करणार नाही, कारण परमेश्वराने तो अधिकार एलियाला दिलेला आहे. आता ह्या अधिकाराच्या बरोबरच एलिया जेव्हा प्रार्थना करत आहे रिवायवलसाठी, संजीवनासाठी, इस्रायल देशाच्या संजीवनासाठी, त्यावेळेला तो त्या भागातील दुरात्म्यांच्या वरती अधिकार स्वीकारत आहे. त्या भागातील जे सत्ताधीश आहे, त्या भागातील जे अंधकाराची शक्ती आहे, दुरात्म्यांची शक्ती आहे, त्या दुरात्म्यांच्या शक्तीवर देखील एलिया अधिकार स्वीकारत आहे. जेव्हा आपण प्रार्थना करत असतो रिवायवलसाठी, ज्या भागासाठी, देशासाठी, राज्यासाठी, की प्रभू रिवायवल येऊ दे, तुझ्या वचनाप्रमाणे संजीवन येऊ दे, लोकांचे अंतःकरणे बदलू दे, दुरात्म्यांची सतत तुटू दे, त्यावेळेला आपण त्या भागातील अंधकाराच्या शक्तीच्या विरोधात उभं राहत आहे. आणि मग जेव्हा आपल्याला त्याच्यावरती अधिकार मिळायला चालू होतात, त्यावेळेला लोकांची जीवन बदलायला चालू होतात, त्यावेळेला त्या भागामध्ये संजीवन आहे ते यायला चालू होतं. आणि पौल अतिशय योग्य प्रकारे ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करतोय की इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 12 वचन आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आणि त्या ठिकाणी पौल अशा प्रकारे म्हणत आहे की आपलं जे झगडणं आहे किंवा आपलं जे युद्ध आहे ते रक्त मांसांच्या बरोबर नाही, परंतु सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर आणि सध्याच्या काळोखाच्या युगातील अधिपतींबरोबर आणि आकाशातील दुरात्म्यांच्या बरोबर आहे. पौल या ठिकाणी 4 गोष्टींच्याद्वारे सैतानाचं राज्य किंवा सैतानाची सत्ता किंवा सैतानाचं जे काळोखाचं राज्य आहे त्याचं विश्लेषण तो करत आहे. पहिली गोष्ट तो सांगत आहे या ठिकाणी सत्ता, दुसरी गोष्ट अधिकारी, तिसरी गोष्ट तो म्हणत आहे अधिपती, आणि चौथी गोष्ट तो म्हणत आहे आकाशातील दुरात्मे. सैतानाचं राज्य कशा प्रकारे काम करतं त्याचं एक विश्लेषण पौलाने ह्या वचनामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतोय त्यावेळेला अधिकाऱ्यांवर, या अधिपतींवर, या आकाशातील दुरात्म्यांच्यावर आणि या सत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला परमेश्वरापासूनचे अधिकार प्राप्त होतात. आणि जेव्हा आपण त्या अधिकारांच्या मध्ये चालतो त्यावेळेला ती सैतानाची सत्ता ती तुटते. हा खूप मोठा विषय आहे. नंतर एखादा व्हिडिओ बनवून मी ह्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत, परंतु मला थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे किंवा मुद्देसूदपणे थोडक्यात मला सांगायचं आहे. एक उदाहरण आपण घेऊया की हा भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. आणि मग त्या सत्तेने एक पंतप्रधान नेमलेला आहे नरेंद्र मोदी, आणि त्यांच्यासोबत त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ आहे. आणि त्यांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत, खासदार आहेत. आणि जेव्हा एखादा निर्णय संसदेमध्ये ह्या सगळे खासदार किंवा ते सगळे मिळून घेतात, सत्ता घेते, त्यावेळेला त्या निर्णयाची अंमलबजावणी, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळे सरकारी अधिकारी, कनिष्ठ दर्जापासून ते वरिष्ठ दर्जापर्यंत सर्व सरकारी अधिकारी प्रयत्न करत असतात त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी. अशा प्रकारे हे शासन चालतं. तसंच दुरात्म्यांचं एक सत्ता आहे, दुरात्म्यांचं एक शासन आहे. आणि त्या शासनामध्ये अधिपती, जो मुख्य अधिपती आहे तो लुसिफर आहे. मुख्य अधिपती तो लुसिफर आहे. आणि त्या लुसिफराच्या अधीनतेमध्ये काही अधिपती त्याने नेमलेले आहेत प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि प्रत्येक क्षेत्राचं नेतृत्व त्या अधिपतींच्या जवळ आहे. आणि त्या अधिपतींच्या इच्छेनुसार किंवा ते निर्णय जे घेतील, जे काही त्यांनी ठराव पास करतील देवाच्या वचनाच्या विरोधातले, ते
सिद्धीस नेण्यासाठी हे सर्व सर्व आकाशातील दुरात्मे, सत्ता, अधिपती, अधिकारी सर्वजण काम करत असतात. आणि म्हणून जेव्हा आपण रिवायवल संजीवनासाठी प्रार्थना करत असतो त्यावेळेला आपण ह्या दुरात्म्यांच्यावरती हल्ला करतो. आपण ती सैतानाची सत्ता मोडण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे, आपण त्याच्याशी युद्ध करत आहे, आपण त्याच्याशी झगडत आहे. म्हणून पौल म्हणत आहे की झगडणं म्हणत आहे तुला म्हणजे युद्ध करणं, लढाई करणं. प्रार्थना, संजीवनाची प्रार्थना म्हणजे लढाई आहे या दुरात्म्यांच्या विरोधामध्ये. म्हणून तो म्हणत आहे की रक्त मांसाबरोबर आपलं लग्न नाहीये. ही गोष्ट आपल्याला दानिएलाच्या पुस्तकामध्ये देखील पाहायला मिळते. दानिएलाच्या 10व्या अध्यायामध्ये दानिएल इस्रायलच्या रिवायवल किंवा संजीवनासाठी तो प्रार्थना करताय. शास्त्रग्रंथावरून त्याला समजलं की इर्मिया संदेशाने भविष्यवाणी केल्याप्रमाणे 70 वर्षाचा काळ आता संपणारच आहे आणि मग आता तो संपणार आहे म्हणल्यानंतर आता इस्रायल लोक त्यांच्या देशात परत जायला पाहिजेत. यासाठी कोणीतरी मध्यस्थी करायला पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे दानिएलानं ते ओझं घेतलं आणि त्यांनी 3 सप्तके शोक केला, विलाप केला, प्रार्थना केली परमेश्वराच्या जवळ की प्रभू परमेश्वर हा बंदिवास येतो उलटव. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की गॅब्रिएल दूत आहे. दानिएलाच्या 10व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं की तो गॅब्रिएल दूत दानिएलाच्या प्रार्थनेच्या शेवटच्या दिवशी त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणत आहे की ज्या वेळेला तू प्रार्थना चालू केलीस त्याच वेळेला तुझी प्रार्थना ऐकण्यात आली, परंतु जो पारसाचा राजाचा जो अधिपती आहे तो माझ्या आडवं आला आणि मग मिखाईल माझ्या मदतीला आला आणि मग मी त्या पारसाच्या राजाच्या जवळ गेलो. आता या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. दानिएल ज्या काळामध्ये प्रार्थना करत होता त्यावेळेला कोरेशाचा राजा, पारसाचा राजा कोरेश हा त्या ठिकाणी त्याची सत्ता होती आणि त्याच्या काळामध्ये दानिएल ही प्रार्थना करत आहे. आणि मग वचनामध्ये म्हणलेलं आहे की दानिएल प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना दुरात्म्यांची बंधने जे ते अधिपती वचनांच्या मध्ये दिलेलं आहे की कोरेशाच्या राजाचा अधिपती पारसाचा अधिपती ते वचन मी तुमच्यासाठी वाचतो. दानिएल याचा 10वा अध्याय आणि 12-13 वचन. दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले, त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी दानिएलाची प्रार्थना ती मान्य झाली होती, परंतु त्याला विलंब झाला. पारसाच्या राज्याचा अधिपती असा शब्द वापरला. पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला अडवला. तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाईल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाजवळ राहिलो. याचा अर्थ आहे की दानिएल प्रार्थना करत असताना आत्मिक जगतामध्ये युद्ध चालू आहे आणि ह्या प्रार्थनेचे उत्तर मिळू नये म्हणून त्याची प्रार्थना ती अडवण्यात आलेली आहे. परंतु वचनामध्ये सांगत आहे की मिखाईल जो मुख्य देवदूतांच्या पैकी एक आहे तो गॅब्रिएलाच्या मदतीस आला आणि मग गॅब्रिएल जो आहे तो पारसाचा राजा कोरेश आहे त्याच्याजवळ तो गेला. आता याचा परिणाम काय झाला या प्रार्थनेचा की आत्मिक युद्धामध्ये दानिएल आहे तो जिंकलेला आहे. त्यानं पारसाचा जो अधिपती होता, जो दुरात्मा अधिपती होता, त्या दुरात्मा अधिपतीवर त्याने विजय मिळवला आणि म्हणून पारसाच्या राजाचं जे अंतःकरण आहे ते बदललं. इस्रायलचा पहिला अध्याय आणि 1 ते 5 वचन तुम्ही नंतर वाचा. इस्रायलचा पहिला अध्याय 1 ते 5 वचन त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की इर्मिया संदेशाने सांगितलेल्या भविष्यवाणीच्या शब्दावरून 70 वर्षाचा बंदिवासाचा काळ संपल्यामुळे पारसाचा राजा कोरेश याच्या हृदयास परमेश्वराने प्रेरणा दिली, त्याच्या अंतःकरणाला परमेश्वराने एक स्फूर्ती दिली आणि त्यानं सांगितलं की इस्रायल जेवढे लोक या ठिकाणी राहत आहेत तेवढे त्यांच्या देशात तुम्ही परत जा आणि तुमच्या देवाच्या यरुशलेममध्ये मंदिर बांधा आणि मंदिर बांधण्यासाठी लागणारे जे काही पुरवठा आहे, पैसे आहे, जे काही सोनं चांदी जे काही लागेल ते मी राजभंडारातून देतो. आता हा पारसाचा राजा काही जिवंत देवाचा भक्त नाहीये, जिवंत देवाचा सेवक नाहीये, परंतु त्याचं अंतःकरण बदललं. का बदललं? कारण दानिएल प्रार्थना करत होता. ज्या दुरात्म्याने त्याचं नियंत्रण घेतलं होतं त्या दुरात्म्याच्या विरोधात दानिएल उभा राहिला. दानिएल जो आहे तो कोरेशाच्या राजाच्या विरोधात लढला नाही, परंतु दानिएल त्या कोरेशाच्या राजाचं नियंत्रण घेतलेला जो दुरात्मा आहे त्याच्या विरोधात लढला. आणि म्हणून वचन सांगत आहे की जेव्हा तो दुरात्मा त्याला सोडून निघून गेला त्यावेळेला, तो अधिपती जेव्हा त्याला सोडून निघून गेला त्यावेळेला तो कोरेशाचा राजा आहे व त्याने एक निर्णय घेतला इस्रायल लोकांना सोडवण्याचा. दानिएलाची प्रार्थना केली. अशा प्रकारे आपल्या प्रार्थनेच्या संजीवनाच्या प्रार्थनेचे काम करतात. आणि म्हणून जेव्हा एलिया प्रार्थना करत आहे की देवा ह्या इस्रायल राष्ट्रामध्ये रिवायवल येऊ दे, संजीवनी येऊ दे, रिवायवल येऊ दे प्रभू, मला संजीवन बघायचं, इस्रायल राष्ट्र प्रभू बदललेलं बघायचं, इस्रायल लोकांच्या मध्ये जे काही मूर्तिपूजा चालू आहे प्रभू त्यांनी तुला विसरलेले आहे, तुझ्या वचनांच्या विरोधात वागत आहेत प्रभू, हे तुटू दे. जेव्हा एलिया आग्रहाने परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करत आहे त्यावेळेला तो त्या क्षेत्रावरील अधिपती, अधिकारी, दुरात्मे आणि जे काही सत्ताधीश आहे त्यांच्या विरोधात तो उभा राहत आहे, त्यांच्यावर तो अधिकार स्वीकारत आहे.
या ठिकाणी 4 गोष्टी आहेत, 4 लेवल्स आहेत. अधिपती आहेत, दुरात्मे आहेत, अधिकारी आहेत आणि सत्ताधीश आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय त्यावेळेला त्या दुरात्म्यांची सत्ता, अंधकाराची सत्ता ती तुटायला चालू होते आणि लोकांना प्रत्यक्षात जीवनामध्ये सुटका मिळायला चालू होते. आणि म्हणून वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय 38 वचनामध्ये प्रभू येशू असं सांगितलेलं आहे की तो सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना बरे करीत फिरला. म्हणजे येशूने सैतानाची सत्ता आहे ती मोडली, तुटली. कसं काय? प्रार्थनांच्या द्वारे. जेव्हा तो वचनामध्ये सांगितलंय सेवेला तो जायचा, त्याच्या अगोदर रात्रभर पहाटेपर्यंत तो प्रार्थना करायचा आणि तो त्या दुरात्म्यांच्या वरती, ओ हालेलुया, त्या अधिकारामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो चालायचा. कारण त्याने अधिकार मिळवलेला होता दुरात्म्यांवर, सत्ताधीशांच्या वर, अधिपतींच्या वर आणि आकाशातील दुरात्म्यांच्या वर. जेव्हा आपण रिवायवलची प्रार्थना करते, संजीवनाची प्रार्थना करते, त्यावेळेला आपलं झगडणं हे अविश्वासणाऱ्या लोकांच्या बरोबर नाहीये, कुठल्या जगातील कुठल्या सत्तेच्या विरोधात नाहीये, परंतु अंधकाराच्या सत्तेविरोधात आहे. ज्या सत्तेने ह्या अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केलेली आहेत, ज्या 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 सत्तेधीशाने किंवा ज्या दुरात्म्यांनी, ज्या अंधकाराच्या शक्तीने त्यांची मने आंधळी केले. 2 कोरिंथियस 4:14 आणि 4 वचन असं सांगतं की ह्या युगाच्या दैवताने अविश्वासणाऱ्या लोकांची मने आंधळी केलेली आहेत, यासाठी की जिवंत देवाचं वचन किंवा जिवंत देवाची प्रतिमा जो ख्रिस्त आहे त्याची सुवार्ता यांना समजू नये. म्हणजे ह्या लोकांना सुवार्ता का समजत नाही? कारण दुरात्म्याने त्यांना आंधळे केले, दुरात्म्याने त्यांना बांधलेलं आहे. पण जेव्हा आपण प्रार्थना करतोय, वचन घेऊन, प्रभू या दुरात्म्यावर तुम्हाला अधिकार दिलाय, प्रभू परमेश्वरा जे काही मी बांधेल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, जे मोकळं करेल ते स्वर्गामध्ये मोकळं, अधिकार तुम्हाला, प्रभू मी तुझं मूल आहे, प्रभू या दुरात्म्यांना ठेचण्याचा आणि या दुरात्म्यांना पायाखाली तुडवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय प्रभू. आणि तो अधिकार पवित्र देवा, त्या अधिकारामध्ये मला चालायचा आहे. जेव्हा आपण रात्रंदिवस प्रभू जवळ प्रार्थना करतोय, पवित्रतेमध्ये चालतोय, प्रार्थना करतोय, पवित्रतेमध्ये चालतोय, त्याला परमेश्वर आपल्याला त्या अधिकारामध्ये चालवतोय. ते अधिकार आपल्याला प्राप्त होतात. तसं ज्या भागासाठी आपण प्रार्थना करत आहे, रिवायवलची, संजीवनाची, त्या भागातील लोकांची जीवन आहेत ते बदलायला चालू होतात. आता एलिया काय करत आहे? तीच गोष्ट करत आहे. आणि म्हणून वचनांच्या मध्ये म्हणलेलं की जेव्हा एलिया प्रार्थना करत आहे त्यावेळेला त्याला अहाब जो दुष्टात्मा होता, दुरात्मा होता, जो चालवणारा अहाबला दुरात्मा होता, त्याच्यावरती त्याला अधिकार मिळाला. जी इजबेल आहे तिला चालवणारा दुरात्मा त्याच्यावरती अधिकार मिळाला. जे बाल आणि आशेरा मूर्तींचं जे केंद्र इस्रायल झालं होतं, त्या मूर्तीच्या जे पुजारी आहेत किंवा ती मूर्तीचा प्रचार करणारे जे लोक आहेत, ते जे लोक त्या ज्या दुरात्म्याने त्या लोकांना तिथं भजन करायला लावलं त्या मूर्त्यांचं, त्या दुरात्म्यांच्यावर एलियाला अधिकार मिळाला. आणि म्हणून वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की अहाब हा एक दृष्ट राजा होता आणि तो त्यानं सगळ्यात दृष्ट कृत्य कुठलं केलं असेल तर इजबेल, जी आशेरा आणि बाल दैवताची उपासना करणारा जो पुजारी आहे किंवा याजक आहे, त्याची ती मुलगी, पुरोहित, त्याची ती मुलगी होती आणि तिच्याशी त्यानं लग्न केलं. आता ही इजबेल जी आहे ती स्वतः दुरात्म्यांच्या द्वारे चालवली जात आहे. ती स्वतःच एक मोठे दुरात्मा असल्यासारखं आहे. कारण यहोवा परमेश्वराचा, यहोवा परमेश्वराच्या वचनांचा, यहोवा परमेश्वराच्या नियमांचा आणि यहोवा परमेश्वराच्या संदेशांचा तिला तिरस्कार आहे. आणि अशा स्त्रीशी त्यानं लग्न केलं. ते भुलवणारी आहे, जसं हिप्नोटाईज करतात तशा प्रकारे तिनं पूर्ण इस्रायल राष्ट्राला वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की तिनं भुलवलं. प्रकटीकरण याचा 2रा अध्यायामध्ये तो स्पष्टपणे शब्द वापरलाय. 6वं वचन प्रकटीकरण याचा 2रा अध्याय 20व्या वचनामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते असा शब्द वापरला. तिनं अहाब राजाला पूर्ण भुलवलेलं होतं. बाल देवताची आणि आशेरा मूर्तीची पूजा करायला तिने इस्रायल राष्ट्राला भ्रष्ट केलं होतं, भुलवलं होतं. एका स्पिरिटने त्याच तिनं केलेलं होतं की इस्रायल राष्ट्राने सर्व तिच्या आज्ञा पाहायला पाहिजेत. अहाब राजाला सर्व तिचं ऐकलं पाहिजे. तिनं अहाब राजाला भुलवलेलं होतं. अशा प्रकारची ती दृष्टात्म्याने भरलेली ती स्त्री होती आणि अहाब राजा तिच्या अधीनतेमध्ये होता आणि म्हणून इस्रायल राष्ट्र भ्रष्ट राष्ट्र होतं. इस्रायल राष्ट्र भ्रष्ट होतं, मूर्तिपूजेचं केंद्र बनलेलं होतं. परंतु एलिया प्रार्थनांच्या द्वारे अहाब राजावर ती असणारा दुरात्मा, इजबेलवरती असणारा दुरात्मा आणि इस्रायलवरती काम करणारे जे अधिपती आहेत, जे निर्णय घेणारे दुरात्मा आहेत, त्यांच्यावरती जो एलिया आहे तो प्रार्थनांच्या द्वारे अधिकार स्वीकारत आहे. आता काय झालं की जेव्हा तो प्रार्थना करत आहे त्याला अधिकार प्राप्त झाला
आणि ज्याला त्याला अधिकार प्राप्त झाला, प्रभूचं वचन प्राप्त झालं की जा आता, आता तुला मी अधिकार तुला मिळालेला आहे, त्या क्षेत्रामध्ये तू आलेला आहे आणि या दुरात्म्यांच्यावर तुला अधिकार मिळालेला आहे. आणि लगेच वचनामध्ये सांगितलं की तू अहाबाजवळ गेला. त्यावेळेला अहाब नक्की काय करत होता आपल्याला माहित नाही. जेव्हा एलिया त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला की मी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या इस्रायलच्या भूमीवर पाऊस पडणार नाही किंवा दहीवर आहे ते उतरणार नाही, काय करत होता आपल्याला माहित नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पावसाळा कदाचित जवळ आला असेल आणि त्यांनी सर्वजण पावसाची वाट बघत असेल. आणि अहाबाचा असा विश्वास होता, अशी खात्री होती की बाल जे दैवत आहे ते पावसाचं दैवत आहे. अशा प्रकारे त्या बाल दैवताची ख्याती इस्रायलीनं त्या क्षेत्रामध्ये, त्या इस्रायलामध्ये किंवा आजूबाजूच्या देशांच्या मध्ये पसरवलेली होती. आणि त्यामुळे बाल जो दैवत आहे तो पावसाचा दैवत आहे आणि पाऊस पाडण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, अशा प्रकारची एक समजूत त्या लोकांची होती. आणि म्हणून कदाचित अहाब राजा त्या बालाजवळ प्रार्थना करत असेल की पाऊस लवकर पडू दे, कारण पावसाची वेळ आहे ती जवळ आलेली आहे. आणि इस्रायलनं तिला या गोष्टीची खात्री दिली असेल की निश्चितपणे ह्या वर्षी देखील नेहमीप्रमाणे चांगला पाऊस पडेल, कारण आपण ज्या दैवताची बालाची आराधना करतो तो पाऊस पाडणार आहे. आतापर्यंत त्याला चांगला पाऊस पडलाय, तिकडे देखील तो पाऊस पडेल. आणि आम्ही पुष्कळ यज्ञ केलेले आहे, आम्ही पुष्कळ पुजाऱ्यांना एकत्र केलेलं आहे आणि ते सगळ्यांनी मिळून चांगला यज्ञ केलेला आहे. सगळे म्हणत आहेत की चांगला पाऊस पडेल. त्यामुळं हा आनंद आहे. आणि अशा वेळेला एलिया त्याच्याजवळ जातोय आणि त्याला म्हणतोय की जोपर्यंत मी सांगत नाही, जिवंत देवाची शपथ ज्याच्या हुजूरच मी असतो, तोपर्यंत पाऊस पडणार नाही किंवा इस्रायलावरती दहीवर उतरणार नाही. आणि जेव्हा अहाब राजाने ते ऐकलं, अहाब राजानं कदाचित एलियाकडे दुर्लक्ष केलं असेल. कोण आहे हा? कारण अहाब राजा त्याला ओळखत नव्हता. कोण आहे हा? मला माहित नाही. कोण हा मला सांगत आहे? आणि कदाचित अहाब राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एलिया तिथून निघाला. आणि एलिया देवाचं वचन प्राप्त झालं की आता उठ आणि स्वतःला करीत येथील जो यार्देनच्या समोर जो ओहळ आहे, करीत येथील ओहळाच्या नजीक जाऊन स्वतःला लपव. आणि देवाच्या प्रिय लोकांनो की या ठिकाणी अहाब राजानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता काय झालेलं आहे की एलिया करिंत ओहळाच्या नजीक असलेल्या त्या कोरिंथ ओहळाच्या नजीक गेला आणि स्वतःला त्यानं लपवलं. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. देवाचं वचन घेऊन आपण स्वतःला लपवणं गरजेचं आहे, यासाठी की ते देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सजीव व्हावं. एलियाला जेव्हा देवाचं वचन प्राप्त झालं की तू म्हणतोयस ना, तू सांगणार नाहीस तोपर्यंत पाऊस पडणार नाही, हे वचन प्राप्त झालं. आता एलियाने ते वचन घेतलं आणि परमेश्वराचं दुसरं वचन प्राप्त झालं की आता स्वतःला लपव. देवाचं वचन घेऊन आपण देवाच्या सानिध्यामध्ये लपणं गरजेचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये लपणं गरजेचं आहे की प्रभू हे वचन तुम्हाला दिले आणि हे वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे प्रभू, या देशासाठी पूर्ण होऊ दे पवित्र परमेश्वरा. कारण देवाचं वचन सजीव आहे, देवाचं वचन सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, मज्जा आणि सांधे यांना भेदून आरपार जाणारं देवाचं वचन आहे. आणि मनातील हेतू आणि विचारांचं परीक्षा असं देवाचं वचन आहे. देवाचं वचनामध्ये इतकं ताकद आहे. त्याचा अनुभव आपल्याला कधी येतो? जेव्हा ते देवाचं वचन घेऊन आपण बसतोय देवाच्या उपस्थितीमध्ये. एलियाने स्वतःला लपवलं देवाच्या उपस्थितीत. आता एलिया या ठिकाणी गेला आणि तो त्या करीन ओहळानजीक देवाचं वचन घेऊन प्रार्थना करताय, प्रभू परमेश्वरा गौरवी देवा, मी अहाब राजाला सांगून आलोय प्रभू की परमेश्वरा जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाही. प्रभू परमेश्वरा आज गेल्या वर्षी ह्याच दिवशी पाऊस पडलेला प्रभू, आज इथून पुढे पवित्र देवा पाऊस पडू नये प्रभू परमेश्वरा, पाऊस पडू नये देवा. कारण मी शब्द दिलाय पवित्र देवा, मी शब्द दिलाय तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या वचनानुसार मी शब्द दिलाय. एलिया मी अहाबाला शब्द दिलाय प्रभू पाऊस पडणे. आणि एलिया ते वचन घेऊन प्रार्थना करत आहे की प्रभू ह्या तुझ्या वचनाप्रमाणे गोष्टी घडू देत प्रभू, पाऊस पडू नये. आणि दुसरीकडे अहाब राजा त्या पावसाची वाट बघत आहे. कदाचित अहाबाने इस्रायलला बोलवलं असेल, म्हणलं असेल गेल्या वर्षी आजच्या दिवशीच पाऊस पडला इस्रायल, अजून आज काय पाऊस पडला नाही अजून. इस्रायलने तिला धीर दिला असेल, अहो महाराज काळजी करू नका, कदाचित उद्या पडेल परवा पडेल, कारण यावेळी पुष्कळ पाऊस आहे. मला बालाच्या पुजारीने सांगितलेलं आहे, त्यांना अशी बातमी मिळालेली आहे संदेश त्यांना की पाऊस पुष्कळ पडणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. एलिया प्रार्थना करत आहे एका बाजूला की पाऊस पडू नये, आणि दुसऱ्या बाजूला बालचे जे दैवताचे जे पुजारी आहेत इजबेल हा प्रार्थना करतायत की पाऊस लवकर पडावा. एलिया प्रार्थना करत आहे, 2 दिवस झाले, 3 प्रभू परमेश्वरा 3 दिवस पाऊस पडला, प्रभू येथून पुढे देखील पाऊस पडणे. एलिया प्रार्थना करतात पाऊस पडणे म्हणून. आता 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, पावसाचे दिवस म्हणून उलटून चालले, परंतु पाऊस काय पडण झाला. हे जो अहाब आहे त्याने इस्रायलला बोलवलं आणि म्हणलं इस्रायल अगं
काय झालेलं आहे? पाऊस 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, अजून पावसाचा एक थेंब देखील पडलेला नाही. काय झालेलं आहे? नेमकं काय घडलेलं आहे? ते म्हणाले असेल, मी माझ्या संदेष्टांना, जे बालचे संदेष्ट आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे आणि ते येऊन मोठा यज्ञ करतील आणि मग मोठा पाऊस पडेल. आणि मग तिनं कदाचित एक मोठा यज्ञ केला असेल, तिनं थोडासा धीर दिला असेल अहाब राजाला, परंतु पाऊस त्या पूर्ण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पाऊस पडला नाही. कारण एलिया ते वचन घेऊन त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. देवा तुम्हाला वचन दिलेस आणि पाऊस पडू नये म्हणून. देवाच्या प्रिय लोकांनो, मला तुम्हाला या ठिकाणी एक आध्यात्मिक सत्य सांगायचं आहे. काय आहे ते आध्यात्मिक सत्य? देवाची इच्छा या पृथ्वीवरती पूर्ण होत नाही जोपर्यंत ती इच्छा किंवा ते वचन घेऊन त्या इच्छेच्या साठी कोण प्रार्थना करणारा व्यक्ती देवाला मिळत नाही, किंवा कोण व्यक्ती प्रार्थना करत नाही तोपर्यंत. हे आध्यात्मिक सत्य आहे, हा आध्यात्मिक नियम आहे. देवाची इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या इच्छेप्रमाणे कोण प्रार्थना करणारा व्यक्ती देवाला मिळत नाही, किंवा ती इच्छा घेऊन प्रार्थना एखादा व्यक्ती करत नाही तोपर्यंत ती इच्छा देवाची या पृथ्वीवरती पूर्ण होत नाही. आपलं बायबलमधील देव आहे तो ह्या जगातील नियमाप्रमाणे चालत नाही. जगामध्ये एक नियम आहे, राम भरोसे म्हण आहे. म्हणजे काय की देवाची इच्छा असेल तर होईल. नाही, देवाची इच्छा, देवाच्या प्रिय मुलांनो, त्या बायबलमध्ये 29 शास्त्रामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी दिलेली आहे. देवाची इच्छा आहे कुठल्या पण व्यक्तीचा नाश होऊ नये, परंतु सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, सर्वांनी पश्चाताप करावी, देवाची इच्छा आहे. मग ती देवाची इच्छा पृथ्वीवर का पूर्ण होत नाही? कारण ती इच्छा घेऊन प्रार्थना करणारे लोक आज परमेश्वराला मिळून झाले. आज देवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी, त्याच्या लोकांनी आशीर्वादांच्या मध्ये, सामर्थ्यामध्ये, अभिषेकामध्ये उतरायला पाहिजे. व एक दैवी सामर्थ्य आहे ते ह्या देशामध्ये उतरायला पाहिजे, राज्यामध्ये उतरायला पाहिजे, जिल्ह्यामध्ये उतरायला पाहिजे. पण तसं का होत नाही? कारण देवाची ती इच्छा घेऊन किंवा देवाचे ते वचन घेऊन प्रार्थना करणारे लोक आज देवाजवळ नाहीत. आज जर आपण उभा राहिलो की प्रभू तुझी इच्छा आहे देवा संजीवन यावं, तुझी इच्छा आहे प्रभू मंडळी बदलावं, तुझी इच्छा आहे प्रभू गाव बदलावं, तुझी इच्छा आहे प्रभू हे राज्य बदलावं, तर निश्चितपणे आपण प्रार्थना करणार, उपवास करणार, देवाच्या इच्छेसाठी स्वतःला समर्पित करून प्रार्थना करणार. निश्चितपणे देवाची इच्छा या ठिकाणी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावाच्या मध्ये पूर्ण होते. देवाची इच्छा प्रमाणे आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. का? कारण वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, याकोबाचा 5वा अध्याय 17 वचनाप्रमाणे. या ठिकाणी मी ती वचन तुमच्यासाठी वाचतो की याकोबाचा 5वा अध्याय आणि 17 वचन. त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशी प्रार्थना केली. म्हणजे एलियाने प्रार्थना केली पाऊस पडू नये म्हणून. याचा अर्थ देवाने जे त्याला वचन दिलं की तू सांगितलास तरच पाऊस पडेल, तर ते वचन घेऊन त्याने प्रार्थना केली की प्रभू पाऊस पडायला नको, देवा पाऊस पडायला नको, प्रभू मी आहाबाला बोलले पाऊस पडायला नको. आणि रोज तो त्यासाठी प्रार्थना करत होता की प्रभू माझं जे वचन तुम्हाला दिलेस ते सजीव होऊ दे. देवाचं वचन असंच पूर्ण होत नाही तुमच्या किंवा माझ्या जीवनामध्ये, किंवा देशाच्या जीवनामध्ये, किंवा मंडळीच्या जीवनामध्ये. देवाच्या प्रिय लोकांना हा विषय किंवा हे आध्यात्मिक सत्य आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्या वचनाप्रमाणे त्या लेवलच्या प्रार्थना आपल्याला करणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, देवाच्या वचनामध्ये अभिषेक आहे, देवाच्या वचनामध्ये उपस्थित आहे, देवाच्या वचनामध्ये सुटका आहे, देवाच्या वचनांच्या मध्ये आशीर्वाद आहे, व देवाच्या वचनांच्या मध्ये देवाचं गौरवी सामर्थ्य आहे. परंतु ते सामर्थ्य कधी सजीव होईल, ते सामर्थ्य कधी आपल्याला अनुभवास मिळेल, जेव्हा ते वचन घेऊन पण प्रार्थना करतोय त्या वेळेला. जर समजा आपल्याजवळ एखादा मोठा बॉम्ब आहे, जो आपण सणांच्या वेळी किंवा ख्रिसमसला उडवतो, एक मोठा बॉम्ब आहे आणि त्या बॉम्ब मध्ये दारूगोळा भरलेला आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. पण तो बॉम्ब आपण घरामध्ये कपाटामध्ये नुसतं ठेवून राहिलो किंवा खिशामध्ये घेऊन ठेवलो तर त्याचं सामर्थ्य हे तुम्हाला किंवा मला समजणार नाही. त्यासाठी आपल्याला त्या बॉम्बची वात काढून त्याला अग्नी लावावं लागेल, त्याच वेळेला त्या बॉम्बचा स्फोट होईल. तसंच अगदी देवाचं वचन आहे. ह्या देवाच्या वचनांच्या मध्ये देवाची उपस्थिती आहे. ह्या देवाच्या वचनांच्या मध्ये व तुमचं भविष्य, या देवाच्या वचनांच्या मध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. ह्या देवाच्या वचनांच्या मध्ये सामर्थ्य आहे, जे आकाश आणि पृथ्वी बदलू शकतं. ओ या जगाची उलटापालट करणारं सामर्थ्य देवाच्या वचनांच्या मध्ये आहे. परंतु ते फक्त बोलण्यात नाही, जेव्हा हे वचन घेऊन आपण प्रार्थना करणार आहे. प्रार्थना म्हणजे काय आहे का देवाच्या प्रिय लोकांना, तुम्हाला माहिती आहे का? प्रार्थना म्हणजे, मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना म्हणजे अग्नी आहे. जेव्हा पवित्र आत्मा शिष्यांच्यावरती उतरला त्यावेळेला अग्नीच्या जिभा उतरल्या. त्या अग्नीच्या जिभा म्हणजे प्रार्थना आहे.
जेव्हा तुम्ही ते वचन घेऊन प्रार्थना कराल, जसं त्या बॉम्बला आपण अग्नी लावून त्याचा स्फोट होतो, तसं देवाच्या वचनाला जेव्हा प्रार्थनेचा अग्नी लावाल त्याचा स्फोट होईल आणि दुरात्म्यांची बंधने तुटतील, अंधकाराच्या शक्तीची बंधने तुटतील, सैतानाची सत्ता आहे ती उद्ध्वस्त होईल आणि रिवायवल संजीवन आहे ते त्या भागामध्ये ज्यासाठी आपण प्रार्थना करत आहे, मंडळीमध्ये, जिल्ह्यांच्या मध्ये, राज्यांच्या मध्ये, देशांच्या मध्ये यायला चालू होईल. देवाचं वचन घेऊन आपण स्वतःला लपवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मत्ते वर्तमानाच्या 6व्या वचनामध्ये की ज्या ज्या वेळेला तू प्रार्थना करतोस आपल्या खोलीचं दार बंद कर आणि आपल्या गुप्तवासी त्याची प्रार्थना कर. स्वतःला लपव, हाईड युअर सेल्फ इन द रूम. देवाच्या अभिषेकाखाली, देवाच्या उपस्थितीमध्ये स्वतःला लपव. आणि तीच गोष्ट परमेश्वर एलियाला सांगत आहे की तू स्वतःला लपव, तू स्वतःला लपव. आणि एलिया या ठिकाणी प्रार्थना करत आहे, त्यानं लपवलेलं आहे. प्रभू मी वचन दिले, प्रभू परमेश्वर मी वचन बोलून आले आणि ते वचन सजीव होते. आणि त्याप्रमाणे त्या पूर्ण पावसाच्या ऋतूमध्ये पाऊस पडला नाही. इकडे अहाब, इजबेल चिंताक्रांत झालेले आहेत, ते काळजी करत आहेत, पाऊस पडला नाही. आणि मग अहाब राजाला आठवण झाली. अहाब राजा म्हणाला इजबेल इकडे, मला तुला काही सांगायचं आहे. काय झालं की जेव्हा पावसाळा सुरूच होणार होता त्यावेळेला एक दाढी असलेला, उंटांच्या केसांचं वस्त्र पांघरलेला कोणीतरी एक व्यक्ती मला भेटायला आला आणि तो म्हणला की मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इस्रायल देशामध्ये पाऊस पडणार नाही. इजबेल म्हणाली आणखी सांगा तो कसा दिसत होता. हा म्हणाला की त्याचं वस्त्र आहे ते उंटांच्या केसांचं होतं, त्यानं चांबडी कमरबंद आहे तो घातलेला होता. इजबेल आहे ती म्हणाली मी त्याला ओळखतो, तो एलियाच असला पाहिजे, तो यहोवा परमेश्वराचा संदेश एलियाच असला पाहिजे. हे का सांगत आहे देवाच्या प्रिय लोकांना, असं ती का म्हणाली असेल, ती का ओळखत असेल एलियाला? कारण जर तुम्ही दुरात्म्यांच्यावर अधिकार स्वीकारत आहे आत्मिक जगतामध्ये तर दुरात्मे तुम्हाला तुमच्या नावानिशी ओळखतात. दुरात्मे तुम्हाला तुमच्या नावानिशी ओळखतात. आणि म्हणून प्रभू येशू रस्त्यावरून चालत असताना दुरात्मे ओळखून म्हणायचे की जिवंत देवाचा पुत्र तो तूच ना. येशूला दुरात्मे ओळखत होते. जेव्हा एक व्यक्ती पौलाचं शिकून किंवा पौलाचं कॉपी करून दुरात्मा काढायला गेला त्यावेळेला तो दुरात्मा त्याला म्हणाला की मी येशूला ओळखतोय, मी पौलाला ओळखतोय, पण तू कोण आहेस? याचा अर्थ तो दुरात्मा पौलाला देखील ओळखत होता. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतोय आणि आपल्याला आध्यात्मिक अधिकार प्राप्त होतात त्या भागातील दुरात्म्यांच्यावरती, त्या भागातील जे काही अधिपती आहेत, जे सत्ताधीश आहेत, जे अंधकाराच्या शक्तींचे जे काही नेमलेले पुढारी आहेत किंवा जे 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 काही अंधकाराच्या शक्तीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अधिकार प्राप्त त्यावेळेला ते तुम्हाला नावानिशी ओळखतात. आणि हे इजबेल म्हणाले असेल हो मी त्याला ओळखतोय, जिवंत देवाचा यहोवा परमेश्वराचा तो संदेश आहे. आणि काय काळजी करू नका महाराज, आपण त्याला मारून टाकूया, आत्ताच्या आत्ता त्याला मारण्याचं फरमान काढा. आणि मग अहाब राजा आहे त्याने फरमान काढलं एलियाला शोधण्याविषयी. अहाब राजा प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक देशामध्ये त्याने आपले सेनापती पाठवले एलियाला शोधण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांना, देवाच्या प्रिय मुलांना, किती अद्भुत आहे वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे. आणि एलिया त्या करीत ओहळाच्या नजीक लपलेला आहे, प्रार्थना करत आहे. कावळे त्याला अन्न पुरवत आहेत आणि त्या ओहळाचं पाणी तो पित आहे. तो प्रार्थना करताय, प्रभू पाऊस पडला. आणि काय झालं एके दिवशी, काय झालं की हळूहळू काय झालं की त्या ओहळाचं पाणी ते वचन सांगत आहे की ते आटायला लागलं. आणि एक दिवशी अशी आली की त्या ओहळाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे संपलं. त्या ओहळाचं पाणी पूर्णपणे संपलं. आता एलियाला प्यायला पाणी नाही. आणि एलिया देवाला म्हणत आहे प्रभू आता मी पाणी कुठलं घेऊ प्रभू, याचं पाणी तर पूर्ण आटलेलं आहे. प्रभू कदाचित त्याला म्हणाला असेल अरे देव, अरे माझ्या मुला, अरे माझ्या अभिषिक्त दासा, तुला ही गोष्ट समजत नाही का? तू प्रार्थना करत आहेस पाऊस पडू नये, मग ह्याला पाणी कुठून येईल? आणि तुला पाणी पुरवणारा हा ओहळ नाहीये, तुला पाणी पुरवणारा मी आहे. मी तुला पाणी पुरवणार आहे, हा ओहळ तुला पाणी पुरवणार नाही. पुष्कळ वेळेला आपण एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा आपली मदत, आपण लोकांच्यावर अवलंबून असतो, आपण आपल्या पैशावर अवलंबून असतो, आपण काही लोकांच्यावर अवलंबून असतो मदतीसाठी, जिकडून आपल्याला नेहमी मदत येत असते तिकडं आपण अवलंबून असतो. काही बिझनेसमॅन असतात, काही पगारदारी नोकरवर्ग असतात, काही लोक त्यांना वाटतं की पगार तिथूनच मला माझा पुरवठा होणार आहे, माझा बिझनेस इन्कम तिथूनच माझा पुरवठा होणार आहे. जर तुम्ही विश्वासणारे आहात
जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवताय तर तुमचा पुरवठा पगार करत नाही, तुमचा पुरवठा तुमच्या बिझनेस मध्ये येणारा इन्कम करत नाही. तुमचा पुरवठा करणारा, तुमची काळजी घेणारा तुमचा परमेश्वर आहे. जरी तुमचा पगार बंद झाला तरी तुमचा स्वर्गीय पिता तुमची काळजी घेईल जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पुरवठ्यासाठी पाहाल. एलिया त्या ओहळाकडे बघत आहे, पण ती ओहळा पिऊन गेला. प्रभू म्हणत आहे, माझ्या मुला, तुला पाणी तिथून येणार नाही, तुझा पुरवठा करणारा मी आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, आता सारपत येथील विधवेच्या घरामध्ये मी तुझी सोय केलेली आहे, तिकडे तू जा. आणि एलिया पूर्ण दुष्काळ संपेपर्यंत सारपत येथील विधवेच्या घरामध्ये राहिला, जिच्या कुपीतील तेल आहे ते कधी 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 आटलं नाही, आणि जिचं जे मडक्यातील पीठ आहे ते कधी संपलं नाही. त्या पूर्ण दुष्काळभर विधवा, तिचा मुलगा आणि एलिया यांना भाकर आहे ती मिळत राहिली. देवाने त्यांचा अद्भुत रीतीने, गौरवी रीतीने पुरवठा केला. देवाच्या प्रिय मुलांना, जेव्हा आपण रिवायवलसाठी, संजीवनाची प्रार्थना करत असतो त्यावेळेला आपल्याला आध्यात्मिक अधिकार आहे ते प्राप्त होत असतात. आता एलियाला अहाबावरती अधिकार मिळाला, इजबेलवरती अधिकार मिळाला, आणि त्या भागामध्ये ज्या बाल आणि आशेरा मूर्ती होत्या, ते जे दुरात्म्यांचं सामर्थ्य होतं त्याच्यावर देखील अधिकार मिळालेला आहे. आणि 3 वर्षानंतर पुन्हा एकदा देवाचं वचन एलियाला प्राप्त झालं की एलिया उठ, कारण आता मला या देशामध्ये पर्जन्यवृष्टी करायची. प्रभू एलियाच्या शिवाय त्या देशामध्ये पाऊस पडला शकला असता, परंतु परमेश्वराने तो अधिकार एलियाला दिलेला आहे. परमेश्वर तुमच्याशिवाय काहीही करत नाही. देवाचे महान सेवक जॉन वेस्ले आहेत, ते असं म्हणतात की मनुष्य परमेश्वराच्या शिवाय काहीच करू शकत नाही. मी मनुष्य आहे, परमेश्वराच्या शिवाय काय करू शकत नाही. परंतु आणि परमेश्वर जो आहे तो मनुष्याच्या शिवाय, म्हणजे माझ्याशिवाय काही करत नाही. परमेश्वर मनुष्याच्या शिवाय, म्हणजे तुमच्याशिवाय, माझ्याशिवाय काही करत नाही. जर परमेश्वराला पाऊस थांबवायचा आहे तर परमेश्वराला एलियाची गरज आहे. जर परमेश्वराला पाऊस पाडायचा आहे तर परमेश्वराला एलियाची गरज आहे. जर परमेश्वराला तांबडा समुद्र दुभंगायचा आहे तर परमेश्वराला मोशेची गरज आहे. परमेश्वराला जर गोलियताला हरवायचा आहे तर परमेश्वराला दाविदाची गरज आहे. परमेश्वराला संजीवन आणायचं आहे तर परमेश्वराला तुमची आणि माझी गरज आहे. आपल्या प्रार्थनांची गरज आहे. जेव्हा आपण आपलं अवयव त्या प्रभूला, आपलं जीवन त्या प्रभूला, परमेश्वराला देणार, प्रभू तू वापर, पवित्र आत्मा तू वापर, माझे डोळे ते तुझे डोळे होऊ देत, माझं मुख ते तुझं मुख होऊ देत, माझे गुडघे ते तुझे गुडघे होऊ देत, माझे हात ते तुझे हात होऊ देत, प्रभू परमेश्वरा. आणि अशा प्रकारे आपण झोकून देणार संजीवनाच्या प्रार्थनांसाठी स्वतःला. त्यावेळेला मी खरं सांगत आहे की लोकांची जीवनाची बदलायला चालू होती. ज्या दुरात्म्यांनी, अंधकाराची शक्ती त्यांची मने आंधळी केलेली आहेत, ते दुरात्म्यांची बंधने तुटायला चालू होतील. आणि जातीतील, पंथातील, धर्मातील, श्रीमंत, गरीब, प्रतिष्ठित, नेते, ह्या युगाचे सगळे जे सत्ताधीश आहेत, सर्व सत्ताधीश आहेत, ते प्रभू येशूच्या नावामध्ये गुडघे टेकतील. त्यांच्या जीवनावरील जेव्हा दुरात्म्यांचं सत्ता ते तुटेल त्यावेळेला प्रार्थना संजीवन आणते. एलिया प्रार्थना करत आहे. आता वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की परमेश्वराचं वचन जेव्हा एलियाला प्राप्त झालं की एलिया आता मला पाऊस पाडायचा, त्यावेळेला एलिया अहाब राजाला भेटला. आणि मग एलियाने त्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावरती बोलवलं. बाल, आशेरा यांच्या पुजाऱ्यांना त्यानं बोलवलं. आणि वचनांच्या मध्ये सांगितलं की त्या ठिकाणी कर्मेल डोंगरावरील कसोटी झाली. आणि त्या कसोटीमध्ये एलियाने सांगितलं की जर तुमचा देव खरा असेल तर तो आकाशातून अग्नी तुमच्या अर्पणावरती पाठवू दे, आणि माझा देव खरा असेल तर तो अग्नी पाठवेल आकाशातून. आणि वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की एका बाजूला एलिया आणि दुसऱ्या बाजूला सर्व इस्रायल लोक, अहाब राजा आणि बाल आणि आशेराचे सर्व पुजारी होते. आणि मग त्यांनी प्रार्थना केल्या, त्यांच्या देवाजवळ स्वतःला घाई करून घेतले, स्वतःला त्रास करून घेतला. परंतु अग्नीचा एक कण देखील किंवा अग्नीचा एक ठिणगी देखील त्या ठिकाणी पडली नाही. संध्याकाळपर्यंत ते प्रयत्न करत राहिले, परंतु काही झालं नाही. पण एलियाने जेव्हा प्रार्थना केली, हे जिवंत परमेश्वरा, पवित्र देवा, त्यानं प्रार्थना केली की आकाशातून अग्नी पाठव प्रभू. आणि त्याच वेळेला त्या अग्नीने एलियाचं अर्पण आहे ते जळून भस्म झालं. काय झालं की जे इस्रायल लोक जिवंत देवाला ओळखत नव्हते, जिवंत देवापासून लांब गेलेले होते, जे भुलले होते, हे इस्रायल लोक फालते पडले. वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे. आणि ते म्हणाले की खरंच इस्रायलाचा देव परमेश्वर हाच खरा जिवंत देव. एलियाने त्या बाल आणि आशेराचे जे पुजारी त्या ठिकाणी होते, जे याजक, त्यांना आणलं आणि त्यांना वदलं म्हणलेलं आहे वचनाच्या मध्ये. आणि मग आता परमेश्वराला पाऊस पडायचा. एलियाने डोंगराच्या माथ्यावरती तो गेला. त्याने आपले गुडघे टेकले, गुडघ्यांच्या मध्ये आपली मान घातली, आणि तो आपल्या चाकराला म्हणत आहे की बघ, तुला समुद्राकडे बघ,
म्हणजे तुला कुठं काय छोटासा ढग दिसतो का? बघ, कारण परमेश्वर बिलकुल पर्जन्यवृष्टी करत आहे. तो आला, तो म्हणाला, महाराज काय दिसत नाही, आणखी 7 कर. 7 तो गेला आणि 7व्या तिथेच तो म्हणाला की छोटासा ढग आहे, हाताच्या मुठीएवढा ढग आहे, तो मला दिसत आहे. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, प्रचंड मुसळधार पाऊस पडला. एलिया गुडघे टेकून आपलं मान त्या गुडघ्यांच्या मध्ये घालून काय करत आहे? प्रभूची इच्छा होती की पाऊस पडायला पाहिजे, तो पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत आहे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, त्याचं प्रकटीकरण दिलेलं आहे याकोबाने. एलियाने पुन्हा प्रार्थना केली आणि पाऊस पडला. देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या इच्छेनुसार प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, प्रभू येशूचे शिष्य जेव्हा त्याला म्हणाले, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकव, त्याला प्रभू येशू म्हणाला की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, म्हणजे देवाचं राज्य पृथ्वीवर यावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. त्यानंतर आणखी म्हणत, जशी तुझी इच्छा स्वर्गात पूर्ण होती तशी पृथ्वीवरही पूर्ण होती. म्हणजे देवाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या मर्जीनुसार प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून रोमकरास पत्र 8वा अध्याय 27 वचनाच्या मध्ये म्हणाले की पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने देवाच्या मर्जीनुसार मध्यस्थी करतो देवाच्या मर्जीनुसार. जेव्हा पवित्र आत्मा आणि तुम्ही एक व्हाल, तुमचं जीवन, तुमचं शरीर जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला प्रार्थनेसाठी द्याल, त्यावेळेला पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवेल. व तुमचं जीवन एक सामर्थ्यशाली जीवन होईल. जसं एलिया एक सामर्थ्यशाली जीवन जगला. कारण वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, याकोब सांगत आहे, एलिया हा तुमच्या आणि माझ्यासारख्या स्वभावाचा व्यक्ती होता. मग तो सामर्थ्यशाली कसा झाला? तो एक सामर्थ्यशाली संदेश कसा झाला? का? कारण की प्रार्थनेच्या द्वारेच तो वचन सांगत आहे की त्याने प्रार्थना केली आणि पाऊस पडला, त्याने प्रार्थना केली आणि पाऊस थांबला. प्रार्थनेच्या द्वारे एलिया जो आहे तो सामर्थ्यशाली झाला. म्हणजे तुम्हाला आणि मला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी फक्त प्रार्थनेचं अंतर आहे. जर आपण स्वतःला झोकून देऊ प्रार्थनांच्या मध्ये, देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी देवाच्या इच्छेला आपण समर्पित होऊन उपास प्रार्थनांच्या मध्ये देवाच्या मर्जीमध्ये आपण स्वतःला झोकून देऊ, त्यावेळेला आपलं जीवन एक सामर्थ्यशाली जीवन बनेल. आणि ह्या युगाचे जे काही दैवत आहे, ह्या जे सत्ताधीश आहेत, काळोखाच्या युगाचे जे अधिपती आहेत, त्यांची सत्ता आहे तुटायला चालू होईल, त्यांचं सामर्थ्य तुटायला चालू होईल. संजीवन कसं येते देवाच्या प्रिय लोकांना? संजीवन जे दुरात्म्याने आज तुमच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना कैद केलेलं आहे, जे विचाराचे दुरात्मे, मूर्तीपूजेचे दुरात्मे, रंगेलपणा, जादूटोना, खरणीचे प्रकार, अविश्वासणारे काही लोक करत आहेत. कारण यांच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना नाही देवाच्या. कारण दुरात्म्याने, सैतानाने त्यांना भुलवले. वचन स्पष्टपणे सांगते, 2 कोरिंथ 4:4 वचन स्पष्टपणे सांगते की अविश्वासणाऱ्या लोकांची मने सैतानाने आंधळी केलेली आहेत. मग आपण प्रार्थना करतोय, मंडळी प्रार्थना करत आहे रिवायवलसाठी, याचा अर्थ काय? आपण ती मन जी आंधळी केलेली आहेत ती मन उघडत आहे, त्या दुरात्म्यांची बंधनं तोडत आहे, ज्या दुरात्म्याने त्यांना पकडलेलं आहे. आणि मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मंडळीमध्ये, आपल्या गावामध्ये लोक, विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागते, जातीतील धर्मातील लोक यायला लागतात. कारण की आपण त्या गावावरील किंवा त्या भागातील दुरात्म्यांच्यावरती अधिकार स्वीकारायला चालू केलेला आहे, जसे एलियाने स्वीकारला. वचनांच्या मध्ये सांगितलेलं की ते लोकांनी कबूल केलं की यहोवा परमेश्वर हाच परमेश्वर, यहोवा परमेश्वर हाच परमेश्वर. देवाच्या प्रिय लोकांना, देवाच्या प्रिय जे देवाचं वचन या ठिकाणी ऐकत आहेत, हा संदेश आहे तो अजून खूप आपल्याला या ठिकाणी आपल्याला खूप असं बघायचं आहे या संदेशामध्ये. कारण अजून आपल्याला प्रेषितांची कृत्ये आणि नेहमीच्या पुस्तकातून काही आध्यात्मिक सत्य ते आपल्याला जाणून घ्यायचे. आणि मला खात्री आहे की ह्या संदेशांच्या द्वारे किंवा ही जी मालिका आहे ही रिवायवलची किल्ली, संजीवनाची किल्ली किंवा रिवायवल, संजीवन कसं जन्म घेते किंवा संजीवनाचा स्त्रोत निश्चितपणे तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी आशीर्वादित होत आहे. मला खात्री आहे. निश्चितपणे अजून काही भाग आहेत ते निश्चितपणे लवकरात लवकर आपण पाहणार आहोतच. देव तुम्हाला आशीर्वादित करू. देव तुमच्या सोबत राहा. थँक्यू.